माझं नाव जान्हवी. माझे आईवडील वारले असल्याने मी शहरात रोडावर इकडे तिकडे फिरून भीक मागू लागले. एकदा एक माणूस मला त्याच्या कारमध्ये घेऊन गेला. त्याने मला खायला दिलं, चांगले कपडे दिले आणि नंतर तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. मी त्याच्याच घरी राहू लागले. पण मात्र त्या माणसाची एक विचित्र गोष्ट होती. रोज संध्याकाळी तो एक बाईला त्याच्या घरी आणायचा आणि तिला त्याच्या रूममध्ये घेऊन जायचा. रात्री त्यांच्या रूममधून खूप विचित्र आवाज यायचे. सकाळी मी जेव्हा पाहायचे तर तो रूममधून फक्त एकटाच बाहेर निघायचा. जी बाई रात्री त्याच्या रूममध्ये जायची ती मला दुसऱ्या दिवशी दिसतच नसे. त्या बायकांना रात्री तो कुठे गायब करायचा हे मला कळायचंच नाही. पण एकदा जेव्हा मी गुपचूप त्याच्या रूममध्ये माझ्या मोबाईलचा कॅमेरा चालू करून ठेवला आणि मोबाईलमध्ये जे रेकॉर्ड झालं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मित्रांनो, ही पूर्ण कथा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला सुरू करूया. फाटक्या कपड्यामध्ये मी इकडे तिकडे फिरत होते. अंगावर असलेले कपडे इतके जुनाट आणि फाटके होते की त्याने शरीर झाकलं तरी कपड्यांचं अस्तित्व लपू शकत नव्हतं. केस विस्कटलेले, चेहरा थकलेला, पायात चप्पल नाही. माझी अवस्था पाहून लोक माझ्याकडे कुत्सित नजरेने पाहत होते. काहींनी नजर चुकून न पाहिल्याचं दाखवलं. पण मला त्याची सवय झाली होती. भूक खूप लागली होती. सकाळपासून पोटात काहीच गेलं नव्हतं. कोणी काहीतरी खायला देईल का अशी आशा धरून मी रोडवर भटकत होते. सिग्नलवर थांबून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना हात पसरून पैसे मागत होते. काही जणांनी दयाळूपणे 2-4 रुपये दिले तर काहींनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. पण त्यांना दोष देणार तरी कसं? प्रत्येकाची आपली एक दुनिया असते. मी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डब्यात काहीतरी सापडतंय का हे पाहू लागले. कधी कधी जुनी पुराणी अर्धवट खाल्ली गेलेली पाव किंवा वडापाव असायची, तीच उचलून खायची. असं काही मिळालं की मी खूप भाग्यवान समजायची स्वतःला. पण आज तसं काही मिळालं नाही. मी सिग्नलजवळ थांबली होती आणि रोजच्या सवयीप्रमाणे हात पसरवून पैसे मागू लागले. एखाद दुसऱ्या लोकांकडून काही पैसे मिळाले की मी पटकन जवळच्या हॉटेलकडे जायची. तिथे वडापाव, समोसा, चहा असे काहीतरी घेऊन खायची. रात्रीची वेळ आली की मी एखाद्या सुरक्षित कोपऱ्यात थोडा वेळ विसावा घेत असे. जिथे रात्रीची जागा मिळेल तिथेच मी अंगाची लाबवणी करायची. कुठेतरी कोपऱ्यात झोपून राहायचं. अशा अवस्थेत झोपणंही जिकरीचं होतं. पोटात भूक, मनात भीती आणि डोळ्यात न संपणारी चिंता. काही दिवसापूर्वी माझं आयुष्य खूप वेगळं होतं. माझे आईवडील दोघेही होते. आमचं छोटंसं एकत्रित कुटुंब होतं. पण अचानक सगळं काही बदललं. काही दिवसापूर्वी माझे आईवडील दोघेही एका अपघातात गेले. त्या घटनेने माझ्यावर सगळं आभाळ कोसळलं. आम्ही राहायचो ती खोली भाड्याने होती. त्यामुळे आईवडील गेल्यावर घरमालकाने मला बाहेर काढून दिलं. मला कुठे जावं, काय करावं काही सुचत नव्हतं. आईवडिलांचे अंत्यसंस्कारही कसे झाले हे मला ठाऊक नाही. त्यांना गावच्या काही लोकांनी मिळून शेवटची रीत निभावली. पण मी मात्र एकटीच रस्त्यावर राहिली. आईवडील गेल्यापासून माझं अस्तित्व उद्ध्वस्त झालं. अंगावर घालायला कपडे नाहीत, घर नाही आणि खायला अन्नही नाही. जे फाटलेले जुनाट कपडे मी अंगावर घातले होते तेही कुठे सापडलेले ते घातलेले. रात्री कुठेही मिळेल तिथे जागा करून मी बसायचे आणि डोळे मिटायचे. सकाळ झाली की परत ती धावपळ सुरू व्हायची. आज काही खायला मिळेल का? पैसे मिळतील का?
कुणी मदत करेल का? पण आजूबाजूच्या गजबजलेल्या जगात मला कधीच कोणी ओळखलं नाही. मी एकटीच त्या गर्दीत हरवून गेलेली होते. एकदा मी रोडवर उभी राहून लोकांकडे हात पसरवून खाण्यासाठी अन्न किंवा पैसे मागत होते. सिग्नल जवळ थांबलेली होती आणि लोकांची ये-जा पाहत होते. कुणीतरी थोडेफार पैसे देईल, एखादा माणूस काहीतरी खायला देईल अशी आशा धरून मी थांबले होते. रस्त्याने जाणाऱ्या लोकांकडे आशाळभूत नजरेने पाहत होते. काही लोक माझ्याकडे बघायचेही नाहीत, तर काहींनी चुकून नजरानजर झाली तरी त्यांना दया येऊन ते 2-4 रुपये टाकून पुढे निघून जायचे. अचानक एक मोठी चकचकीत कार माझ्यासमोर येऊन थांबली. मी गोंधळले, कारण अशा प्रकारे मोठ्या गाड्यांमधून सहसा कुणी माझ्याकडे लक्ष देत नसे. त्या गाडीचा दरवाजा उघडला आणि एक देखणा सुसंस्कृत दिसणारा माणूस बाहेर आला. त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत सहानुभूती होती आणि मला वाटले की आज मला काहीतरी चांगलं मिळणार आहे. त्याने काहीतरी विचारल्यासारखं माझ्याकडे पाहिलं आणि मग तो शांतपणे म्हणाला, "पोरी, तुझं नाव काय आहे?" मी जरा घाबरतच उत्तर दिलं, "माझं नाव जान्हवी आहे." "तू कुठे राहतेस?" मी गप्प झाले. उत्तर देण्यासारखं काहीच नव्हतं, कारण माझं घर नव्हतं, राहायचं ठिकाणही नव्हतं. मी फक्त रस्त्यावर फिरत होते. माझ्या चेहऱ्यावरची वेदना त्याला कळाली असावी, म्हणून तो म्हणाला, "काळजी करू नकोस. तुला भूक लागली आहे का?" मी फक्त मान हलवून होकार दिला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक दिलासा देणारी हळवी स्मित उमटली. तो म्हणाला, "ठीक आहे, चल, तुला काहीतरी खायला देतो." त्याने गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि मला बसायला सांगितलं. मी गडबडले, गोंधळले. माझ्या आयुष्यात असं पहिल्यांदाच होत होतं की कुणीतरी मला गाडीत बसायला सांगत होतं, तेही इतक्या आदराने. माझं मन भीतीने आणि अनिश्चिततेने भरलेलं होतं. मी थोडा वेळ नाही म्हटलं, पण त्याने पुन्हा दिलासा दिला, "अरे पोरी, काळजी करू नकोस. मी तुला फक्त हॉटेलवर घेऊन जात आहे. तू काहीतरी खाऊन घे. तू म्हणलीस ना तुला भूक लागली आहे." हे ऐकून मी थोडी स्थिरावले आणि मग त्याने पुन्हा दरवाजा उघडून ठेवला. मी हळूहळू गाडीच्या आत गेली आणि दरवाजा बंद केला. तो स्वतः पुढच्या ड्रायव्हर सीटवर जाऊन बसला आणि त्याने गाडी सुरू केली. गाडी सुरू झाल्यावर मी खिडकीबाहेर पाहू लागले. हळूहळू गाडी पुढे जात होती आणि रस्त्यावरील लोक, दुकानं, इमारती, सगळं काही मी पहिल्यांदा वेगळ्या नजरेतून पाहत होते. मी रोज हा रस्ता पायाखाली तुडवत होते, पण आज आता तोच रस्ता गाडीच्या खिडकीतून पाहताना काहीतरी वेगळंच भासत होतं. जग किती मोठं आहे आणि मी किती लहान असं वाटत होतं. थोडा वेळ गाडी चालल्यानंतर त्या माणसाने गाडी एका हॉटेलजवळ थांबवली. ते एक मोठं सुशोभित हॉटेल होतं. मी कधी अशा हॉटेलमध्ये गेले नव्हते. त्याने गाडी थांबवल्यावर बाहेर उतरला आणि मग माझ्या बाजूचा दरवाजा उघडून मला बाहेर येण्यासाठी सांगितलं. मी गडबडीतून गाडीतून उतरले आणि तो मला आत घेऊन गेला. हॉटेलच्या दरवाजातून आत जाताना मी थोडी घाबरलेली होते. तिथली रोषणाई, सुगंध आणि लोकांचे बोलण्याचे स्वर सगळं माझ्यासाठी नवं होतं. त्या माणसाने मला एका टेबलावर बसवलं आणि वेटरला काहीतरी सांगितलं. काही मिनिटातच टेबलावर वेगवेगळे पदार्थ येऊ लागले. गरमागरम वडापाव, समोसे, चपात्या, भाज्या, ताजे फळं आणि थंडगार पाणी. मी हे सगळं पाहून थोडी स्तब्ध झाले, कारण असं काहीतरी माझ्यासमोर येणं ही खूप दुर्मिळ गोष्ट होती. तो माणूस समोर बसला होता आणि माझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहत होता. त्याने मला खायला सुरुवात करण्यास सांगितलं. मी आधी थोडीशी लाजले,
पण पोटातली भूक खूप होती. मी एक एक करून सगळं खायला सुरुवात केली. त्याने आणलेले सगळे पदार्थ इतके चविष्ट होते की मी काही क्षणासाठी सगळं विसरून गेले. त्या क्षणात फक्त मी आणि माझं पोट हेच होतं. खूप दिवसांनी मी पोटभर खाल्लं. त्या माणसाच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्याने मला विचारलं, तुला अजून काही हवंय का? मी मानेने नकार दिला. मग तो म्हणाला, तू आता घाबरू नकोस, मी तुझी मदत करीन. काही काळजी करू नकोस, अगदी पोट भरून जेव. त्या माणसाने प्रेमाने सांगितलं. मी इतक्या दिवसांनी पोटभर जेवणार होते. अनेक दिवसापासून जी भूक पोटात दाबून ठेवली होती ती त्या स्वादिष्ट जेवणामुळे पूर्ण झाली. गरमागरम स्वादिष्ट आणि चविष्ट भरपूर अन्न माझ्यासमोर होतं. पहिल्यांदाच कुणीतरी मला इतक्या प्रेमाने जेवायला दिलं होतं. माझं पोट तेवढंच भरलं नव्हतं, तर माझं मनही भरून आलं होतं. जेवण झाल्यावर तो म्हणाला, चल आपण थोडं बाहेर जाऊ. मी त्याच्या मागे मागे गेले. आम्ही परत गाडीत बसलो. त्याने गाडी चालवली. काही वेळानंतर गाडी एका मोठ्या कापड दुकानासमोर थांबली. दुकान खूप मोठं आणि चकचकीत होतं. आतमध्ये विविध रंगांचे सुंदर कपडे लटकलेले होते. मी तिथे पहिल्यांदाच गेले होते. इतक्या सुंदर कपड्याचं दुकान मला स्वप्नातच वाटत होतं. त्याने मला हात धरून आत नेलं आणि तिथल्या विक्रेत्याला सांगितलं की माझ्यासाठी काही चांगले कपडे दाखवा. विक्रेत्याने सुंदर सुंदर ड्रेस बाहेर काढून ठेवले. तो माणूस माझ्यासाठी काही कपडे निवडत होता. त्यात एक सुंदरसा ड्रेसही त्याने घेतला. एक ड्रेस इतका सुंदर होता की तो मला घालायला सांगितल्यावर मला आधी जरा संकोच वाटला, पण तरी मी त्याच्या सांगण्यानुसार ड्रेस घालण्यासाठी आणि बदलण्यासाठी खोलीत गेले. तो ड्रेस घालून बाहेर आले आणि आरशात स्वतःला पाहिलं. तेव्हा मी स्वतःला ओळखू शकले नाही. फाटके कपडे घालून फिरणारी मी आज इतक्या सुंदर कपड्यात कशी दिसते हे पाहून थक्क झाले होते. माझ्या चेहऱ्यावर एक अनोखं समाधान होतं. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा तो माणूस हसून म्हणाला, खूप छान दिसते आहेस. त्याने काउंटरवर जाऊन बिल भरलं आणि आम्ही पुन्हा गाडीत बसलो. आता गाडी चालू झाली, पण तो तिथून परत त्या सिग्नल जवळच्या रस्त्याने न जाता दुसऱ्याच रस्त्याने गाडी चालवत होता. मी रोज त्या भागात फिरायची, त्यामुळे मला सगळे रस्ते परिचित होते. गाडी वेगळ्या रस्त्याने जाताना माझ्या मनात प्रश्न उभे राहिले. आपण कुठे जात आहोत? मी विचारू लागले. साहेब, कुठे नेत आहात तुम्ही मला? त्याने काहीच उत्तर दिलं नाही. थोड्या वेळानंतर मी परत विचारलं, साहेब, मला तिथेच सोडा जिथून तुम्ही मला गाडीत बसवलं होतं. तो शांत होता. मग हळू आवाजात विचारलं, तुला तिकडेच का जायचंय? तिथं तुझं घर आहे का? नाही, मी उत्तर दिलं. पण मी तिकडेच झोपते पुलाखाली. तिथं काही दुसऱ्या लोकांसोबत मी रात्री राहते. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे विचारलं, तुझे आईवडील कुठे आहेत? माझं मन पुन्हा दुखलं. थोडा वेळ गप्प राहिले आणि मग उत्तर दिलं, नाहीत, माझे आईवडील नाहीत. ठीक आहे, चल मग, तू आता माझ्यासोबत राहशील. त्याचे शब्द ऐकून मला थोडा धक्का बसला. भीतीही वाटली. कुणीतरी आपल्याला असं जवळ घेत आहे, मदत करणार आहे, हे मनाला समजत नव्हतं. त्याने गाडी चालवली आणि आम्ही मोठ्या मोठ्या घरांच्या बंगल्यांच्या रस्त्यावरून जात होतो. काही वेळानंतर गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली. तो गाडीतून उतरला आणि मलाही उतरायला सांगितलं. मी त्याच्या मागे मागे चालत होते. आम्ही एका मोठ्या गेटजवळ पोहोचलो. त्याने ते गेट उघडलं आणि आम्ही आत गेलो. गेटच्या बाहेर एक वॉचमॅन उभा होता. त्याने त्याला सॅल्यूट केलं. वॉचमॅनने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत थोडी आश्चर्याची भावना होती. आता आम्ही दोघेही घराच्या आत गेलो. तो थोडा वेळ तिथेच उभा राहिला.
आणि मग आत जाऊन टेबलावर गाडीची चाबी ठेवली. मग तो माझ्याकडे पाहून म्हणाला, जान्हवीच आहे ना तुझं नाव? होय साहेब. ठीक आहे जान्हवी, आता तू याच घरात राहशील. आवडेल ना तुला? त्याचे शब्द ऐकून मला विश्वासच बसत नव्हता की कुणीतरी असं अनोळखी व्यक्ती एवढा आदर देऊन प्रेमाने घरी घेऊन येईल. माझं मन भीतीने भरलं होतं, पण त्याच्या नजरेतली दयाळुता पाहून मी थोडी स्थिरावले. मी मान हलवली आणि होकार दिला. जान्हवी, काही काळजी करू नकोस, आता तू इथे सुरक्षित आहेस, तो हळू आवाजात म्हणाला. घर खूप मोठं होतं, पण त्यात इतर कुणीच दिसत नव्हतं. तिथल्या शांततेने मला जरा विस्मितच केलं होतं. इतकं मोठं घर आणि त्यात एकही व्यक्ती नाही, हे पाहून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. या साहेबांची बायको, मुलं, घरातील बाकीची मंडळी कुठे असतील असा विचार मनात आला, पण मी त्याला हे विचारण्याची हिंमत करू शकले नाही. शेवटी आपण एक अनोळखी व्यक्ती आहोत आणि तो अनोळखी असूनही आपल्या प्रती इतकं चांगलं वागतोय हे लक्षात ठेवून मी शांत राहिले. थोड्या वेळाने त्याने मला हाक मारली, जान्हवी इकडे ये. मी लगेच त्याच्याकडे गेले. तो घराच्या आतमध्ये पुढे चालत होता आणि मला हाताने इशारा करून मागे येण्यास सांगितलं. मी त्याच्या मागे मागे चालत राहिले. थोडं चालल्यावर तो एका रूमच्या समोर थांबला. त्याने रूमचा दरवाजा उघडला आणि म्हणाला, जान्हवी, ही रूम आता तुझी आहे. मी हळूहळू त्या रूमकडे पाऊल टाकलं. रूम खूप सुंदर होती. मी अशी रूम फक्त टीव्हीवर पाहिली होती. मोठं मस्त कपाट होतं, ज्यात एक मोठा आरसा होता, जे पाहून मला फारच आनंद झाला. कपड्याच्या वर आणि बाजूला सजावटदार वस्तू ठेवल्या होत्या, ज्यामुळे रूमला एक सुंदर लुक मिळाला होता. गादीवर सुंदर चादर टाकली होती आणि खिडकीच्या बाजूला पडदेही फारच आकर्षक होते. रूममध्ये टीव्ही होता आणि सर्व काही एकदम स्वच्छ नीटनेटकं होतं. हे सर्व पाहून मी इतके आनंदी झाले की माझ्या चेहऱ्यावर हसू आलं, पण मनात कुठेतरी अजूनही एक भीती होती. एक अनोळखी माणूस आपल्याला असं घरी घेऊन आलाय, इतकी चांगली वागणूक देत आहे, माझ्यासाठी एक रूमही ठेवली आहे. ही कल्पनाच खूप विचित्र होती. मला असं कुणाकडून कधीच काही मिळालं नव्हतं, त्यामुळे मी अजूनही मनात संकोच करत होते. त्याने माझ्याकडे पाहून शांत आवाजात विचारलं, ठीक आहे ना जान्हवी, आवडली का रूम? मी फक्त मान हलवली आणि हळूच होकार दिला. त्याने मग सांगितलं, तुला कुठलीही गोष्ट हवी असेल तर मला सांग. आता मला बाहेर काही काम आहे, मी थोड्या वेळाने येतो, तू इथेच आराम कर. जर भूक लागली तर बघ, इकडे किचन आहे, तू काही बनवू शकतेस. तुला स्वयंपाक येतो का? त्याने विचारलं. मी मान हलवीत होकार दिला. होय, येतो. माझ्या आईने मला शिकवलं होतं. ती घरी स्वयंपाक करायची आणि मी तिच्यासोबत असायचे. त्याने हसून म्हणलं, बरं आहे मग, पण आज काही करू नकोस. मी परत आल्यावर आपण बाहेरच जेवायला जाऊ. तो निघून गेला आणि मी त्या मोठ्या घरात एकटीच उरले. इतक्या सुंदर रूममध्ये मी प्रथमच होते. पलंगावर बसून मी खिडकी उघडली. बाहेर खूप सुंदर वातावरण होतं. मोकळं हवामान, झाडांची हिरवी पाने आणि बाहेर पसरलेलं एक मोठं बागानं सजलेलं अंगण. हे सर्व पाहून मनात जरा शांती आली आणि मी त्या पलंगावर तिथेच झोपून गेले. संध्याकाळी दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला आणि माझी झोप मोडली. दरवाजा उघडून तो आत आला आणि म्हणाला, जान्हवी उठ, जेवण करून घे. मी बाहेरून जेवण आणलंय. मी उठून टेबलाजवळ आले आणि आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. जेवण झाल्यावर तो म्हणाला, तुला घरातली कामं येतात ना? होय, येतात. मग ठीक आहे. करशील ना घरातली छोटी कामं? झाडू मारणे, फरशी पुसणे. स्वयंपाक करण्याची गरज नाही, आपण रोज बाहेरचंच जेवण जेवू.
तुला इथेच राहायला आवडेल ना? मी थोडंसं हसून होकार दिला. हो, आवडेल. रात्री मी माझ्या रूममध्ये शांत झोपून गेले. सकाळी उठल्यावर त्याने मला काही छोटी कामं सांगितली, जसे की घर साफ करणं, चहा बनवणं. मी ती कामं व्यवस्थित करू लागले आणि हळूहळू त्या घराची रुटीन समजून घेतली. एका दिवशी संध्याकाळी तो घरी परत आला. नेहमीप्रमाणे मी एकटीच होते, पण यावेळी त्याच्यासोबत एक बाईही होती. साधारण 30-35 वयाची असेल ती. तिचे कपडे आणि चेहरा पाहून ती गरीब घरातली वाटत होती. त्याने मला हाक मारली, "जान्हवी, मी तुझ्यासाठी जेवण आणलं आहे. टेबलावर ठेवलेलं आहे, जेवून घे." मला आश्चर्य वाटले की त्याच्यासोबत ती बाई कोण होती आणि ती का आली होती, पण मी काहीच बोलले नाही. त्या माणसाने त्या बाईला घेतलं आणि आपल्या रूममध्ये गेला. मी टेबलावर बसून जेवायला लागले, पण मनात असंख्य प्रश्न फेर धरू लागले. मी विचारात पडले की ही बाई कोण असेल. आधी तर मी ठरवलं होते की त्याला विचारावं, पण मनात एक विचार आला की हा माणूस माझं इतकं सर्व करतो, माझी काळजी घेतो, त्यामुळे त्याच्याशी जास्त काही बोलणं योग्य ठरणार नाही. मी त्याच्यासोबत मोजकंच आणि आदरपूर्वक बोलायचे. घरातलं सगळं काम मी अगदी मनापासून करायची आणि तो देखील माझ्यावर खुश होता. कधीकधी बाहेरून काहीतरी आणून मला देत असे, जसे की गोड खाणं, काही वस्तू किंवा कपड्याचे नवीन सेट. रात्री मात्र त्याचं वागणं थोडं वेगळंच वाटलं. तो बाहेरून एका बाईला घेऊन आला होता आणि तिच्यासोबत रूममध्ये गेला होता. मला थोडं विचित्र वाटलं, कारण मला त्याच्या एकटेपणाची सवय होती. त्या दिवशी दुपारी मी झोपली असल्याने रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. रात्रीचे 11 वाजले असतील तेव्हा त्याच्या रूममधून काही आवाज येत होते. आवाज अगदी स्पष्ट नव्हते, पण त्यात काहीतरी वेगळं होतं. मी माझ्या रूमचा दरवाजा हळूच उघडला आणि बाहेर जाऊन आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. आवाज विचित्र होते आणि त्यामुळं माझ्या मनात भीती निर्माण झाली. थोड्या वेळाने मी घाबरून परत माझ्या रूममध्ये आले आणि दरवाजा बंद केला. पलंगावर बसून मी बराच वेळ विचार करत होते, पण झोप येत नव्हती. शेवटी उशिरा कुठेतरी झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा रोजप्रमाणे आंघोळ करून थोडाफार नाश्ता बनवला. मी तिथं काम करत होते तोवर मालकही आपल्या रूममधून बाहेर आला. त्यानेही आंघोळ केली, तयारी केली आणि रोजच्या रुटीनमध्ये मग्न झाला. पण मला एक गोष्ट खटकली. ती बाई अजून रूममधून बाहेर आली नव्हती. आता तर सकाळचे 12 वाजले होते, तरीही ती बाई बाहेर दिसली नाही. रात्री मी पाहिलं होतं की ती त्याच्या रूममध्ये गेली होती. मग आता ती कुठे आहे? माझ्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले, पण त्याला विचारायची हिंमत मला झाली नाही. तो आपल्या कामासाठी बाहेर गेला आणि मी तशी शांत राहिले. त्या दिवशी संध्याकाळी तो परत आला. त्यावेळेस त्याच्यासोबत दुसरी बाई होती. माझ्यासाठी त्याने नेहमीप्रमाणे जेवण आणलं होतं आणि मला सांगितलं, "जान्हवी, टेबलावरती जेवण ठेवलंय, जेवून घे." मी त्याच्याकडे पाहतच राहिले. त्याच्यासोबत असलेल्या त्या बाईचा चेहरा एक प्रकारे ओळखीचा वाटत होता. ती देखील गरीब घरातली असावी असं तिच्या कपड्यावरून आणि रूपावरून दिसत होतं. साधारण 30 वयाची होती ती आणि दिसायला देखणी होती. ती बाई माझ्याकडे जरा विचित्र नजरेने पाहत होती. कदाचित तीही अनोळखी ठिकाणी असल्यानं घाबरलेली होती. थोड्या वेळाने मालक तिला घेऊन आपल्या रूममध्ये निघून गेला आणि दरवाजा बंद केला. थोड्या वेळाने टेबलाजवळ बसून मी जेवण केलं आणि माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले. रात्री परत त्याच्या रूममधून विचित्र आवाज येऊ लागले. ते आवाज आज जास्त स्पष्ट होते आणि त्यात त्या बाईचे आवाज होते. आवाज ऐकून मला खूप अस्वस्थ वाटू लागलं. त्या माणसाचं आणि त्या बाईचं नक्की काय चाललं होतं हे कळायला काही वेळ लागला नाही. मला समजलं की तो त्या बाईसोबत काहीतरी चुकीचं करत आहे. त्या रात्री मी खूप घाबरले होते.
आवाज ऐकता ऐकता माझ्या अंगावर काटा आला. मी बाहेर जाऊन काय चाललं आहे हे पाहू शकले असते, पण दरवाजा खूप घट्ट बंद केलेला होता. त्यामुळे आत काही दिसत नव्हतं. तरीही मी दरवाजाजवळ उभी राहिले आणि थोडा वेळ ते विचित्र आवाज ऐकत राहिले. काही वेळाने आवाज बंद झाले आणि रूममधली लाईट देखील बंद झाली. मी घाबरून माझ्या रूममध्ये परत आले. पलंगावरती बसलेली असताना माझ्या अंगाचा कंप थांबत नव्हता. माझ्या मनात भीतीचं एक वेगळं वादळ होतं. आता मला हळूहळू जाणवलं की हा माणूस रोज कोणत्या ना कोणत्या बाईला इथे घेऊन येतो आणि त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं करत असावा. अशा प्रकारे मी त्या घरात राहणं हे सुरक्षित आहे का हे विचार करून मी अस्वस्थ झाले. माझं मन गोंधळून गेलं होतं. तो माणूस बाहेरून खूप चांगला दिसत होता, पण त्याची ही दुसरी बाजू पाहून माझ्या मनात अनेक विचारांचे वादळ उठू लागले. आता हे तर नेहमीचंच झालं होतं. 1-2 दिवसाआड तो कोणत्या ना कोणत्या बाईला घेऊन यायचा आणि ती बाई त्याच्या रूममध्ये रात्रीपर्यंत थांबायची. सकाळी मात्र तो रूममधून एकटाच बाहेर यायचा. मला त्या बाईकासोबत काहीच बोलायची संधी मिळत नव्हती. अनेकदा मला वाटायचे की ज्या बाईला तो घेऊन येतो तिला विचारावं, ती कोण आहे, कुठून आली आहे, तिचं नाव काय आहे आणि या घरात ती कशासाठी आली आहे. पण मालकाने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की त्याच्या रूममधील गोष्टीमध्ये मला हस्तक्षेप करायचा नाही. त्यामुळे मी गप्पच बसायचे. मी या घरात राहायला येऊन जवळपास 1 वर्ष झालं होतं. सुरुवातीला मला त्याच्यावर खूप विश्वास होता, कारण त्याने मला नेहमीच चांगली वागणूक दिली होती. पण या 1 वर्षातही एक गोष्ट मात्र कधीच घडली नव्हती. मी त्याच्या रूममध्ये एकदाही गेले नव्हते. मालकाने स्पष्ट बजावलं होतं की तू घरात कुठेही जाऊ शकतेस, पण माझ्या रूममध्ये येण्याची गरज नाही. मी त्याचं ऐकून घेतलं होतं. घरात बाकी सगळीकडे स्वच्छता आणि काम करायची, पण त्याच्या रूममध्ये तो स्वतः स्वच्छता करायचा. कधीकधी मनात विचार यायचा की त्याच्या रूममध्ये असं काय आहे, मला तिथं जाण्याची बंदी का आहे. आणि जेव्हा तो रात्री बाईला घेऊन येतो तेव्हा ती बाई सकाळी का दिसत नाही, पण तो मला या गोष्टीबद्दल बोलूच देत नसे. त्यामुळे मीही त्याला फार प्रश्न विचारले नाहीत. एक दिवस मात्र मी ठरवलं की आता या गोष्टीचा उलगडा करायचाच. त्या दिवशी सकाळी मी लवकरच उठले. नेहमीप्रमाणे सगळं काम आवरलं आणि मालकही बाहेर आले. आम्ही दोघं एकत्र नाश्ता करू लागलो. नाश्ता करत असताना मी त्याच्याशी सहजपणे बोलायला सुरुवात केली. साहेब, तुमची रूम किती दिवस झाले साफ केलेली नाही, मी करून देऊ का. त्याने लगेच नकार दिला. नको, मी करतो, तू काळजी करू नकोस. पण यावेळी मी ठरवलं होतं की त्याला नकार देऊ द्यायचा नाही. अहो साहेब, तुम्ही दिवसभर बाहेर बिझनेसच्या कामात व्यस्त असता. एवढं सगळं काम करून तुम्ही दमता. तुम्ही स्वतःचं रूम साफ करता, हे मला बरं वाटत नाही. मी घरात आहे तरी तुम्हाला स्वतः काम करावं लागेल, हे चांगलं नाही. मी तुमची रूम साफ करून देऊ का. मी थोडा आग्रह धरला. त्याने पुन्हा नकार देण्याचा प्रयत्न केला, पण आता मात्र त्याच्याकडे उत्तर नव्हतं. काही क्षण तो गप्प राहिला आणि शेवटी त्याने मला मान हलवली. ठीक आहे जान्हवी, पण काहीच उचलायचं नाही, तसंच ठेवा. ठीक आहे, पण मात्र लवकर साफ करायची, असं त्याने मला बजावलं. त्याने रूमचा दरवाजा उघडला आणि मी आत शिरले. मी आधीच पाहिलं होतं की त्या रूमला कुलूप असायचं आणि ती चावी फक्त त्याच्याकडे असायची. तो घरी असला की रूम उघडी असायची. तो घराबाहेर किंवा अगदी आंघोळीला गेला तरी ती रूम कुलूप बंद करून जायचा. त्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय मी आत कधीच जाऊ शकले नव्हते. रूममध्ये पाऊल टाकताना मनात थोडी धडधड होती. ती रूम माझ्या रूमची तिप्पट होती. एवढी मोठी रूम ही कल्पनाही मी केली नव्हती. रूमच्या एका कोपऱ्यात एक मोठा पलंग होता, कदाचित त्याची झोपायची जागा. पण रूमच्या मधोमध अजून एक छोटा पलंग होता. त्या पलंगावर पांढऱ्या रंगाची एक मऊ गादी टाकलेली होती. ती गादी बघून माझ्या मनात काही वेगळाच विचार आला.
हा जेव्हा बायका बाहेरून आणतो त्यांना कदाचित जिथे झोपवत असेल आणि त्यांच्यासोबत काय करतो हे त्यालाच माहीत. मी रूम लवकर साफ करत होते, पण मन मात्र सतत इकडे तिकडे पाहण्यात गुंतलं होतं. रूममध्ये काय काय आहे, कोणत्या वस्तू ठेवल्या आहेत हे पाहायला लागले. भिंतीवर काही पेंटिंग्स होत्या. फर्निचर देखील खूप महागडं होतं, पण काही वस्तू खूपच विचित्र होत्या. एका कोपऱ्यात एक छोटी पेटी होती ज्यावर पांघरून ठेवलेलं होतं. कपाटामध्ये काही मोठ्या बॅग्स होत्या आणि त्या संपूर्ण रूमचं स्ट्रक्चर असं काहीतरी वेगळंच होतं. थोड्या वेळाने त्याने मला विचारलं, जान्हवी, झालं का साफसफाईचं? मी पटकन उत्तर दिलं, हो साहेब, झालं. त्याने हलकसं मान हलवली. ठीक आहे, मग तू आता बाहेर जा. तो माझ्या बोलण्यात फार रस घेत नव्हता. मी रूममधून बाहेर पडले आणि त्याने लगेचच दरवाजा आतून बंद करून घेतला. त्या रूममध्ये खूप गोष्टी अशा होत्या ज्या रोजच्या वापराच्या नव्हत्या आणि त्याची तिथं गरज काय होती हेच कळत नव्हतं. त्या पलंगाचं स्थानही विचित्र वाटलं. तो पलंग रूमच्या मध्यभागीच का होता आणि त्यावर एवढी मऊ गादी का होती? मला हळूहळू शंका येऊ लागली होती आणि मनात खूप सारे प्रश्न उभे राहिले होते. आता मात्र ठरवलं होतं की मी या सगळ्या गोष्टींचा तपास करणारच. त्या दिवशी संध्याकाळी तो नेहमीप्रमाणे घरी आला. माझ्यासाठी त्याने बाहेरून जेवण आणलं होतं. त्याने मला विचारलं, जान्हवी, भूक लागली आहे ना? मी म्हणाले, हो साहेब, भूक लागली आहे. तो म्हणाला, ठीक आहे, जेवण करून घे. आज पनीर आणि चिकन दोन्ही आणलं आहे. त्याने माझ्या हातात पिशवी दिली. त्याच्यासोबत आज एक बाई होती. ती बाई दिसायला खूप सुंदर होती, पण तिच्या कपड्यांवरून स्पष्ट होतं की ती गरीब घरातून आली आहे. कपडे थोडे फाटके आणि मळलेले होते. मी तिला पाहतच राहिले आणि मनात विचार आला की ती कोण आहे, कशी आली आहे इथपर्यंत? कदाचित कोणत्या झोपडपट्टीतून आली असावी असं मला वाटलं. मालकाने तिला थेट त्याच्या रूममध्ये जाण्याचा इशारा केला. तो तिला काहीच बोलला नाही, फक्त इशाऱ्याने तिला रूममध्ये नेलं. बाई त्याच्या मागे गेली आणि त्याने नेहमीप्रमाणे रूमचा दरवाजा बंद केला. त्या रात्री 8 वाजले होते. एक गोष्ट मला लक्षात आली होती की तो फक्त रात्रीच कोणाला तरी आणायचा. दिवसाच्या वेळी कधीच कोणतीही बाई त्याच्यासोबत घरात दिसली नाही. मी माझ्या रूममध्ये बसले होते. मनात खूप विचार येत होते. आता मात्र ठरवलं होतं की या सगळ्या गोष्टीचा तपास लावायचाच. रात्रीच्या वेळी त्या बाईला इथं आणण्याचं कारण काय असावं? ती दुसऱ्या दिवशी कधी दिसत का नाही? आणि या सगळ्यांचा संबंध त्या विचित्र रूमशी का आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधायची होती, पण त्यासाठी योग्य वेळ आणि संधीची वाट पाहायची होती. मी घाबरले. सगळे लाईट बंद केले आणि माझ्या रूममध्ये येऊन बसले. माझ्या रूमचा दरवाजा उघडाच ठेवला होता. जवळजवळ रात्री 10 वाजले असतील आणि नेहमीप्रमाणेच त्या मालकाच्या रूममधून वेगवेगळे आवाज येऊ लागले. आवाज त्या बाईचे होते आणि मी लक्ष देऊन ऐकू लागले. मला त्या आवाजावरून असं जाणवलं की काहीतरी असं होतंय जे चुकीचं आणि भयानक आहे. मनात विचार आला, हा मालक त्या बाईसोबत काहीतरी वाईट करतोय का? हेच रोज का घडतं? रोजच्या रोज कोणती ना कोणती बाई रात्री त्याच्या रूममध्ये जाते, पण सकाळी मात्र बाहेर फक्त तो एकटाच येतो. माझ्या मनात शंका आणखी कडक होत गेली. सकाळी काय होतं की त्या बायका कुठे गायब होतात हे मला जाणून घ्यायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठून पाहिलं तर तो एकटाच बाहेर आला होता. नेहमीप्रमाणेच ती बाई बाहेर आलीच नव्हती. रात्री ती बाई कुठे गेली हे मला काही समजेना. मी हळूच त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, साहेब, रूम साफ करून देऊ का? त्याने लगेचच उत्तर दिलं, हो ठीक आहे, लवकरच साफ करून दे, मला बाहेर जायचं आहे. तो बाहेर हॉलमध्येच बसला होता आणि मी त्याच्या रूममध्ये गेले. रूममध्ये जाऊन मी सफाईला सुरुवात केली. झाडू मारता मारता मी बारीक लक्ष ठेवून सगळीकडे निरखून पाहिलं. त्या रूमला एकच दरवाजा होता जिथून तो आणि ती बाई आत गेले होते. बाथरूममध्येही मी पाहिलं. ते छोटं होतं आणि दुसरा कोणताही दरवाजा नव्हता की जिथून ती बाई बाहेर गेली असेल.
याचा अर्थ त्या बाईला बाहेर काढण्यासाठी दुसरी काही सोय नव्हती. हे सगळं बघून माझी चिडचिड झाली. त्याने त्या बायकांना कुठे गायब केलं होतं हे अजूनही कळलंच नव्हतं. संध्याकाळी पुन्हा नेहमीप्रमाणेच तो एका बाईला घेऊन घरी आला. ती बाई यावेळीही अगदी साधी आणि गरीब दिसत होती. तिच्या कपड्यावरून ती गरिबीची झळ जाणवत होती. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, "जान्हवी, तुझ्यासाठी जेवण आणलं आहे, जेवण करून घे." मी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, "साहेब, आज मला खूप भीती वाटत आहे." तो थोडा घाबरला आणि विचारलं, "काय झालं? का भीती वाटते आहे?" मी त्याला सांगितलं, "साहेब, आजच्या दिवशी माझ्या आईवडिलांचा अपघात झाला होता. ते मला सोडून गेले होते. मला खूपच एकटं वाटते. मी तुम्हाला एक विनंती करते. आजची रात्र मला तुमच्या रूममध्ये झोपू द्या." हे ऐकून तो म्हणाला, "नाही जान्हवी, हे शक्य नाही. तुझ्यासाठी मी खास रूम दिली आहे. तू तिथेच झोप." मी विनंती करत राहिले, "साहेब, कृपया माझी दया करा. आजच्या रात्री मला तुमच्या रूममध्ये झोपू द्या." त्याने शेवटी होकार दिला. ठीक आहे. त्याने दरवाजा उघडला. ती बाई आधीच रूममध्ये गेली होती आणि तोही आत गेला. मी त्याच्या मागेच रूममध्ये गेले. रूममध्ये शिरताच मी एका कोपऱ्यात चटई टाकली, शाल पसरवली आणि तिथे झोपायचं ठरवलं. मी झोपेचा बहाणा करत होती, पण मनात ठरवलं होते की मी बारीक लक्ष ठेवणार. थोडा वेळ मी जागीच होते. माझ्या नजरा त्यांच्याकडे होत्या. तो त्या बाईला रूमच्या मध्यभागी असलेल्या पलंगावर बसायला लावत होता. ती बाई काही मिनिटे तिथेच बसली आणि नंतर तिथे झोपली. तो इकडे तिकडे फिरत होता, काहीतरी शोधत होता, बघत होता. मला अजिबात काही कळेना की तो काय करतोय. अचानक त्याने एक बत्ती जळवली आणि रूममध्ये एक विचित्र वास आला. त्या वासाने मला थोडं चक्कर आल्यासारखं वाटलं. डोळे आपोआप बंद झाले आणि मला झोप लागली. मला झोप एवढी गाढ लागली होती की कधी सकाळ झाली ते मला कळलंच नाही. सकाळी 8 वाजता मला अचानक जाग आली. मला धक्का बसला, कारण मी नेहमी 5-6 वाजताच जागी होत असे, पण आज मात्र काहीतरी वेगळं झालं होतं. मी खूप चकित झाले होते, कारण एवढी गाढ झोप मला कधीच आली नव्हती. उठून पाहिलं तर मालक तिथे नव्हता. तो आधीच हॉलमध्ये गेला होता. मी बाहेर पाहिलं, तो हॉलमध्ये बसला होता, पण ती बाई तिथे नव्हती. रात्री काय घडलं असेल, त्या बाईला त्याने कुठे गायब केलं असेल, हे सगळं विचार करून मी हादरून गेले. मला असं वाटू लागलं की तो या बायकावर काहीतरी एक बाई होती. मी त्याच्याकडे बघून म्हणाले, "साहेब, तुमची रूम साफ करून देऊ का?"
तो थोडा विसावला होता. म्हणाला, "हो ठीक आहे, साफ करून दे." तो हॉलमध्ये सोफ्यावर बसला होता आणि ती बाई त्याच्या शेजारीच होती. आज त्याने जी बाई आणली होती ती साधारणपणे 25 वर्षाची असेल. दिसायला खूप सुंदर, पण तिचे कपडे फाटलेले होते. जणू कुठेतरी झोपडपट्टीमधून ती आल्यासारखी वाटत होती. आता माझ्या मनात खात्री होती की तो अशा बायका कुठेतरी गरीब भागातून आणतो. मी रूममध्ये गेले आणि सफाई करतानाच एका कोपऱ्यात मोबाईल लपवून ठेवला. मोबाईलचा कॅमेरा चालू करून दिला आणि थोडा वेळ सफाईचं नाटक केलं. सफाई पूर्ण केल्यावर बाहेर येऊन सांगितलं, "साहेब, तुमची रूम छान साफ करून टाकली." तो म्हणाला, "ठीक आहे जान्हवी, आता तू तुझ्या रूममध्ये जा." मी माझ्या रूममध्ये येऊन बसले, पण आतून माझं मन घाबरत होतं. जशी रात्र वाढत होती तशीच माझी धडधड वाढत होती. जर त्याला तो मोबाईल सापडला तर काय होईल? तो मला घरातून हाकलून देईल किंवा त्याहून वाईट, मलाही त्या बायकासारखंच गायब करून टाकेल. पण आता मी ठरवलं होतं की या गोष्टीचा पत्ता लावायचाच. काही वेळाने त्याच्या रूममधून पुन्हा विचित्र आवाज येऊ लागले. तो बाईला ओढत असावा, कारण त्या बाईचे आवाज खूप वेदनायुक्त होते. आता हे सगळं माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होते याचा विचार करून मी घाबरत होते. रात्र सरत होती आणि थोड्या वेळाने मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी मी लवकरच उठले. माझं मन सावरलं होतं, कारण आज मला काय सापडणार आहे हे मी जाणून घ्यायला उत्सुक होते. घरमालक त्याच्या रूममधून बाहेर आला, नेहमीप्रमाणेच एकटाच. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, "साहेब, तुमच्यासाठी मस्तपैकी पोहे बनवले आहेत. तुम्ही नाश्ता करा." तो पोहे खाण्यासाठी हॉलमध्ये टेबलावर बसला आणि मी त्याला विचारलं, "साहेब, रूम साफ करून देऊ का?" तो थोडासा चकित झाला. म्हणाला, "रात्री रूम साफ केली नाही का?" मी हसत म्हणाले, "साहेब, रात्री व्यवस्थित साफ केली गेली नाही. आज नीटनेटकी साफ करून देते." त्याने परवानगी दिली. मी लगेच रूममध्ये गेले आणि माझा मोबाईल शोधून काढला. तो अजूनही तिथेच होता आणि त्यावर कुठलीही शंका येऊ नये म्हणून मी तो हळूच माझ्या कपड्यात लपवला. थोडा वेळ रूम साफ केल्याचा बहाणा केला आणि बाहेर येऊन त्याला सांगितलं, "साहेब, तुमची रूम साफ झाली आहे." त्याने नाश्ता संपवला आणि सगळं आवरून बाहेर निघून गेला. आता माझी उत्सुकता आणि भीती दोन्ही शिंगेला पोहोचल्या होत्या. मी धावतच माझ्या रूममध्ये गेले, दरवाजा बंद केला आणि मोबाईल बाहेर काढला. मनात विचार होता, आता हे सगळं बघून मला कळेल की तो त्या बायकासोबत काय करतो. मी व्हिडिओ चालू केला आणि ते हळूहळू बघायला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये तो स्पष्ट दिसत होता. त्याने त्या बाईला पलंगावर झोपवून ठेवले होते आणि ती बाई तिथे गुपचूप पडून होती. तो आजूबाजूला काहीतरी करत होता. जेव्हा त्याने काहीतरी इंजेक्शन काढलं, मला मनातून भीती वाटू लागली होती. तो बाईजवळ गेला आणि तिला म्हणाला, "काळजी करू नकोस, तुला जास्त त्रास होणार नाही." हे ऐकून म्हणताच त्याने तिच्या शरीरात इंजेक्शन दिलं. थोडा वेळाने तो परत काही केमिकल्स आणि उपकरण काढू लागला. त्याने एक कपाट उघडलं, ज्यात वेगवेगळ्या बाटल्या आणि केमिकल्स ठेवलेले होते. त्याने त्या बाटल्या बाहेर काढल्या आणि त्या बाईकडे गेला. जेव्हा मी बघितलं की त्याने कैची घेऊन त्या बाईच्या पोटाजवळ नेली, तेव्हा मला कळून चुकलं की तो काहीतरी भयंकर करणार आहे. थोड्या वेळाने त्याने तिच्या पोटावर चिरा दिली आणि तिथून काहीतरी बाहेर काढलं. ती गोष्ट एका बाटलीत भरून ठेवली. ती बाटली फ्रीजमध्ये ठेवली. तो सगळा प्रकार पाहून मी हादरून गेले. रात्रीच्या अंधारात ती बाई असहाय्यपणे ओरडत होती आणि तेच आवाज त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले होते. नंतर तो तिथेच झोपून गेला आणि सकाळी 6 वाजता उठला. ती बाई अजूनही तिथेच पडून होती आणि तिचा चेहरा अगदी उतरणीला आलेला होता. त्याने तिला उठवलं आणि ती कसंबसं
पलंगावरून उठून बसली. आता मी अधिकच काळजीत होते की तो पुढे काय करणार. तो खिडकीजवळ गेला आणि ती खिडकी उघडली. मी बघितलं तर ती खिडकी नसून त्याच्या रूमच्या मागचा दरवाजा होता. तो दरवाजा उघडल्यावर बाहेरून एक वृद्ध माणूस आत आला. त्या माणसाने मालकाला नम्रतेने हात जोडले आणि तो म्हातारा आणि ती बाई एकत्र बाहेर निघून गेले. मालकाने दरवाजा व्यवस्थित बंद करून ठेवला, जणू काही त्या ठिकाणी दरवाजा नव्हताच. आता मला सत्य समजलं होतं. हा माणूस त्या बायकांना फसवून आणायचा, त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि नंतर त्यांच्या शरीरातून काहीतरी काढून ते बाहेर विकायचा किंवा द्यायचा. या सगळ्यांचा पुरावा माझ्याकडे होता आणि आता मी ठरवलं की हा व्हिडिओ घेऊन मी थेट पोलिसाकडे जाईन. मालक काय करतो हे पाहून मी खूप घाबरले होते. मोबाईलमध्ये जे काही रेकॉर्ड केलं होतं ते बघून माझं मन अजूनच अस्थिर झालं होतं. त्या बाईची अवस्था आणि मालकाचं क्रूर वागणं पाहून माझं डोकं सुन्न झालं होतं. काहीतरी भयंकर घडत आहे याची मला कल्पना होती, पण इतकं भयानक असेल असं वाटलं नव्हतं. अचानक बाहेर काहीतरी आवाज आले. मी थोडी सावध झाले आणि आवाज कुठून येत आहेत हे बघण्यासाठी माझ्या रूमचा दरवाजा उघडला. माझ्या आश्चर्याचा पारावार उरला नाही. आमच्या घरात पोलीस आले होते. त्यांनी सगळीकडे चेकिंग सुरू केली होती आणि काही पोलीस थेट मालकाच्या रूममध्ये गेले. थोड्याच वेळात पोलिसांनी त्याला बाहेर ओढत आणलं. त्याच्या हातात बेड्या होत्या आणि तो खूप घाबरलेला दिसत होता. मी पाहतच राहिले. जेव्हा त्याला पोलिसांनी धरलं तेव्हा एक क्षण वाटलं की मला त्याच्याकडे जाऊन विचारावं, तुम्ही माझ्या मालकाला का घेऊन जात आहात? त्याने काय चूक केली आहे? पण माझ्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. माझी भीती आणि त्याचं सत्य जाणून घेण्याची इच्छा याची मनातली लढाई सुरू होती. त्याला पोलिसांनी त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि लगेचच सगळे निघून गेले. आता घरात मी एकटीच उरले होते. जणू काही सगळं कसं एकाच वेळी घडतंय आणि मी ते सगळं बघून काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती होती. पण आतून काहीतरी शांत झाल्यासारखं वाटलं. ज्या गोष्टीची भीती वाटत होती त्याचं सत्य समोर आलं होतं आणि त्याला त्याच्या चुकीसाठी पकडलं गेलं होतं. मी माझ्या रूममध्ये येऊन बसले. मन अजूनही अस्थिर होतं. विचारांच्या गोंधळातून थोडं बाहेर यावं म्हणून टीव्ही चालू केला. बातम्या लागल्या होत्या आणि तिथे पुन्हा तोच चेहरा दिसला, माझ्या घरमालकाचा. बातम्यामध्ये त्याच्याविषयी सविस्तर सांगत होते. हा एक मोठा गुन्हेगार आहे. त्या बातम्यामध्ये सांगितलं गेलं की तो माणूस गरीब झोपडपट्टीमधून बायका आणायचा. त्या बायकांच्या कुटुंबियांना तो सांगायचा की त्यांना एक गंभीर आजार आहे ज्यामुळे त्यांच्या शरीरात वेदना होत आहेत आणि त्यावर फक्त तोच इलाज करू शकतो. त्यामुळे त्या गरीब लोकांना वाटायचं की आपली मुलगी किंवा आपली बायको आजारी आहे आणि इलाजासाठी त्यांनी माझ्या मालकावर विश्वास ठेवला होता. पण त्याचं खोटं आणि फसवेगिरीच्या पलीकडचं भयंकर सत्य उघड झालं. तो त्या बायकांना घरी आणायचा आणि त्यांच्या शरीरातून किडन्या काढून घ्यायचा. होय, किडन्या काढून घ्यायचा. त्या किडन्या त्याने दुसऱ्या लोकांना, मोठ्या कंपन्यांना विकायला सुरुवात केली होती. हा सगळा प्रकार खूप दिवसापासून चालू होता. ती बाई ज्याच्या शरीरातून तो अवयव काढायचा तिला तो परत तिच्या घरामध्ये पाठवायचा. बिचाऱ्या गरीब लोकांना काहीच कळायचं नाही. त्यांना वाटायचे की ती बाई अजूनही आजारी आहे आणि हा माणूस तिला बरं करेल. पण आता मात्र पोलिसांनी सगळं उघड केलं होतं. त्याला ताबडतोब अटक केली होती. त्याने किती बायकांना यातून फसवलं होतं. त्यांचे अवयव विकले होते. हे ऐकूनच माझं मन उभं ठाकलं. काही क्षणासाठी मला त्याचा चेहरा आठवला आणि त्याच्या त्या निरागस हसण्यामागे लपलेलं खोटं आणि फसवणूक कळून चुकली. बातम्या बघताना माझ्या डोळ्यात अश्रू आले. तो माणूस ज्याने अनेक निष्पाप बायकांवर अत्याचार केले होते त्याला शेवटी त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली होती. त्या बायकांसाठी न्याय मिळणार होता आणि मीही काही प्रमाणात
त्यात सहभागी झाले होते, कारण मला सगळं कळत असतानाही मी त्या रात्री धाडस करून त्या कृत्याचं रेकॉर्डिंग केलं होतं. मी एक खोल श्वास घेतला आणि माझं मन थोडं मोकळं झाल्यासारखं वाटलं. जणू त्या सगळ्या भीती, चिंता आणि घाबरण्याचा एक वेगळाच भार माझ्या मनावरून उतरला होता. आता मला माहीत होतं की त्या बायकांना न्याय मिळेल. मित्रांनो, कथा कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.